पिंपरी चिंचवड शहरातील आपण परिस्थिती पाहतोय। गेल्या 3 दिवसापासून संततधार चाललेल्या याचा परिणाम पवना इंद्रायणी मुळा दुथडी भरून वाहत आहेत। शहरातील काही भागांमध्ये पाणी शिरलेलं आहे। जाणून घेऊयात पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरातील पुराच्या आणि पावसाच्या पाण्याचा परिणाम काय तो। पुराच्या पाण्यामुळे चिंचवड आणि काळेवाडी ब्रिज वाहतुकीसाठी बंद केलेला आहे। स्मशानभूमीतून पाणी जातंय। आपण दापोडी आणि खडकी हा ब्रिज सुद्धा बघतोय, त्याच्याखाली पूर्णपणे नदी पात्र हे भरून गेलेलं आहे, दुथडी भरून वाहत आहे। त्याचबरोबर संभाजीनगर या ठिकाणी एक झाड उन्मळून खाली पडलेलं आहे। टेम्पोवरती उन्मळून पडलेलं झाड प्रशासनानं बाजूला हटवण्याचा प्रयत्न केलेला आहे, बाजूला केलेला आहे। चिंचवड काळेवाडी लिंक रोड परिसरातील 1 वर्षाच्या बाळासह इतर नागरिकांना पुराच्या पाण्यात अडकलेले होते, त्यांची सुटका केलेली आहे। पुन्हा आपण या ठिकाणी पाहतोय की चिंचवड काळेवाडी लिंक रोड हा जो रस्ता आहे, पुराच्या पाण्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केलेला आहे। काही नागरिकांचं केशवनगर शाळेमध्ये स्थलांतर केलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्यांना महानगरपालिकेच्या वतीनं त्यांना विविध सुखसुविधा देण्याचा प्रशासनाकडून या ठिकाणी प्रयत्न केला जातो। नागरिकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था या ठिकाणी केल्याची प्रशासनानं माहिती दिलेली आहे। कमला नेहरू शाळेमध्ये पिंपरीतील नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे। पिंपरी आणि परिसरातील नागरिकांचं स्थलांतर केलं आहे। भाटनगर येथील नागरिकांचे साबळे शाळेत स्थलांतर करण्याची प्रक्रिया महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येत आहे। चिखली डिफेन्स कॉलनीतील नागरिकांना मनपा शाळेत स्थलांतर केलं जाते, अशा पद्धतीची परिस्थिती आहे। पाण्यामध्ये अडकलेल्या लोकांचं रेस्क्यू ऑपरेशन करून सुटका केली जात आहे प्रशासनाकडून। पुनावळे अंडरपासची रस्त्यावरील पाहणी स्वतः आमदार शंकर जगताप यांनी केलेली आहे। पुनावळेचा जो अंडरपास जो ब्रिज आहे तिथं प्रचंड प्रमाणात ट्रॅफिक होत असते। महापौर रवी लांडगे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांचे तात्पुरते पुनर्वसन केलेले आहे। मोशी परिसरात अग्निशामक जवानांनी नागरिकांची पुराच्या पाण्यातून सुटका केलेली पाहायला मिळते। या ठिकाणी अशा पद्धतीनं जवानांनी काम केलंय। पिंपरी लिंक रोड इंद्रप्रस्थ सोसायटी जवळ रस्त्यावर पाणी आलेलं, या ठिकाणच्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी आमदार उमा खापरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत, आपण या ठिकाणी पाहतोय। पिंपळे सौदागर येथील पावसाची पाण्याची पाहणी करून नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासनाला सूचना देताना भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। भक्तिशक्ती पुलाकडून पाण्यासह रस्ता वाहून गेला, रस्त्यावर गाळ आला, रस्ता गायब झाला, अशी परिस्थिती भक्तिशक्ती पुलाच्या खालची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। चिखली नेवाळे वस्ती हरगुडे नगर भागात वस्तीत पाणी शिरलेलं आहे। नागरिक घरातील पाणी बाहेर काढताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। थेरगाव येथील जगताप नगरमध्ये पूर्णपणे पुराचं पाणी आलेलं आहे, पावसाचं पाणी आलेलं आहे। येथील रहिवासी वस्ती पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे। लोकांना लवकर प्रशासनाने मदत नाही केली अशी देखील लोकांची ओरड होती। चिंचवड नदीकाठच्या घरांमध्ये सोसायट्यांमध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे। आपण ही परिस्थिती पाहतोय चिंचवडची। सध्या पाऊस भरपूर आहे, नदीला पूर आलेला आहे। पुराचं पाणी नागरिक वस्त्यांमध्ये शिरलेलं आहे। याचं कारण नागरिकांनी बेजबाबदारपणे नदीकाठी टाकलेला राडारोडा आणि नदीच्या किनारी भराव टाकून अनधिकृत केलेली बांधकामं हे देखील याचं कारण आहे। चिंचवड थेरगावला जोडणारा बिर्ला हॉस्पिटल जवळील ब्रिजवरून पाणी वाहत आहे, पवना तुडुंब वाहत आहे। हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केलेला आहे। चिंचवड आणि थेरगावमधील नागरिकांना आणि अनाथ आश्रमातील मुलांना तसेच गोशाळेतील गायींना मदतीसाठी स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष अभिषेक बारणे आणि त्यांची टीम पोहोचलेली आहे। परिस्थिती लक्षात घेता खासदार श्रीरंगाप्पा बारणे नागरिकांना आवाहन करीत आहेत। नदीपात्रात शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी देखील आपण याची काळजी घेतली पाहिजे। पाण्याची पातळी नदीपात्राची वाढती,
पवना इंद्रायणी या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहतात. पूर रेषा त्यांनी ओलांडलेली आहे. सगळ्यांना मी आवाहन करतो की आपण शक्यतो घराच्या बाहेर न पडता आपण धोक्याच्या पाणी रेषाच्या आतमध्ये कुणी जाऊ नये अशा प्रकारचं आवाहन करतो. समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा, पाहत रहा सांगावा.